सज्जन श्रोते हो, निशिदिनी निरूपण क्रमांक 34. नाव तिचे विद्या असे, मुक्त राखते तीच विद्या. आता हे जे निरूपण आहे ते अर्थातच मेघवृष्टी पान 46, 47, 48, 49 या पुस्तकात किंवा आत्मोपनिषद पान 204, 205 वर आहे. आता हे जे निरूपण गद्य रूपात आहे ते मेघवृष्टीत आहे आणि आत्मोपनिषद मध्ये फक्त काव्य आहे. तर ते निरूपण आहे ते गद्यार्थ आधी वाचून दाखवतो आणि नंतर पद्य आपल्या पुढे उलगडतो. नाव तिचे विद्या असे, म्हणजे मुक्त राखते तीच विद्या. म्हणून मुक्त राखते ती विद्या अशा अर्थी आत्मविद्या हीच खरीखुरी बिनशर्त मुक्ती देणारी, स्वातंत्र्य देणारी विद्या आहे. आता क्रमशः अर्थ पाहूया. अर्थ पॅरिग्राफ प्रमाणे वाचतो आणि तितकीच अर्थात काव्य आहेत, म्हणजे कडवी आहेत. आता प्रथम ऐका. कडव 1 चा अर्थ असा आहे, मनाचा आशय नष्ट होऊन मन रिक्त वा अमन न मन झाल्यावर हृदयात ज्ञान सूर्य किंवा ज्ञानबिंब प्रकाशित होते. अशा ज्ञान सूर्याच्या प्रकाशात एक अमूल्य सुगंध जाणवतो. तो सुगंध आनंद कंदाचा किंवा आनंद निधान व आनंदाच्या साठ्याचा असतो. हा जो सुगंध असतो तो आनंद साठ्याचा जणू काही कंद, म्हणून आनंद कंदाचा तो सुगंध असतो. त्याच वेळी अमृत कलशात ओतप्रोत भरून वाहणाऱ्या अमृताचा कल कल असा मंद मंजूळ ध्वनी ऐकू येतो. अशी अवस्था ज्याची होते तो समाजात लोकात वावरताना केवळ त्याच्या अस्तित्वाने असण्याने लोकजीवनात त्याच्याद्वारे कमलगंध म्हणजे कमळाचा सुगंध भरून जातो. सारे अस्तित्व त्याच्या केवळ असण्याने सुगंधित होते. आता ही जी स्थिती आहे ही निर्बीज समाधी मधील फक्त जाणीवेच्या स्तरावरची स्थिती आहे. इथे मी नसतो, मी रहित जाणीव असते. आणि अशा या माणसाला ही जेव्हा विद्या प्राप्त होते तेव्हा तो माणूस समाज जीवनात वावरताना त्याच्याद्वारे एक कमलगंध समाजात भरून वाहतो. म्हणजे त्याच्याद्वारे प्रसन्नता, टवटवीतपणा आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना एक विलक्षण आकर्षण निर्माण होते. वास्तवात ज्ञान म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच अमृतत्व किंवा अविनाशित्व असून ते हृदयात आसनस्थ असते. मात्र बाह्य दृष्टीला ते त्रिविध किंवा 3 तऱ्हेचे वाटते. हा भ्रम असतो. हा भ्रम दूर करून ज्ञान, आनंद, अमृत यांची एकरूपता जी स्पष्ट करते तिला विद्या किंवा आत्मविद्या म्हणावे. पाण्यात सूर्य प्रतिबिंबित होतो त्याचप्रमाणे जनजीवनात पाण्यात सूर्य प्रतिबिंबित होतो, त्याचप्रमाणे लोकांच्या जीवनात, जीवन याचा अर्थ पाणीच आहे, पाण्यात सूर्यबिंब प्रतिबिंबित होतो त्याचप्रमाणे जनजीवनात म्हणजे लोकांच्या जीवनात जगण्यात प्राणरूपी सूर्य प्रतिबिंबित होतो. मात्र बिंब कोणते व प्रतिबिंब कोणते, अस्सल काय व नक्कल काय, भ्रम व अविद्या कोणती आणि सत्य आणि असत्य कोणते याचा उलगडा नेमकेपणे जी करू शकते तिला विद्या म्हणावे. अनेकांमध्ये एकरूपाने असणारे तत्व जी पाहते, विविधतेतील मांगल्यमय गीताचे जी गुंजन करते आणि अशा गीत गुंजनात जी निमग्न असते तिला विद्या म्हणावे. अनेकांमध्ये तत्वता एकच सत्य वा परमसत्य वा परब्रह्म स्पंद रूपाने स्पंदित झालेले आहे. ही सारी हालचाल एकत्वाचीच आहे. मात्र सत्याचे आविष्करण, प्रकटीकरण वेगवेगळ्या रूपात झाले आहे. सुगंध विविध फुलात, शीतलता पाण्यात वा वायूत वा चंदनात थोड्याफार फरकाने परंतु तत्वता एकाच रूपात नांदत असते. त्याचप्रमाणे हा सत्य विलास किंवा सत्याचे विलसणे किंवा प्रकट होणे ही जी त्याचप्रमाणे हा सत्यविलास किंवा सत्याचे विलसणे प्रकट होणे सर्वत्र असून तत्वता एकच आहे हे जे ओळखणे आहे, ही जी ओळखण्याची क्षमता आहे तिलाच विद्या म्हणावे. एकदा का या एकत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त झाली की अशा तत्ववानाची म्हणजे तत्वाने संपन्न असलेल्या, एकदा का या एकत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त झाली की अशा तत्ववानाची धनवान, बुद्धिवान याप्रमाणे तत्वप्राप्ती झालेला तो तत्ववान, तर अशा तत्ववानाची दृष्टी त्या एकत्वाने स्थिर ध्रुव होते. अशी एकत्वाची ध्रुव अनुभूती
त्याच्या हृदयात ही करुणा रूपे उमटते. त्याच्या हृदय सागराला निरपेक्ष सर्वाप्रती प्रेम करुणा यांची भरती येते. त्याच्या हृदय सागराला निरपेक्ष सर्वाप्रती प्रेमाची करुणेची भरती येते. अशा त्या करुण सागराच्या सान्निध्यात जो जो येतो तो येताना विभक्त वेगळा द्वैती म्हणून आलेला असतो, परंतु परत जाताना तो भक्त एकमेव अद्वैती बनून जातो. ही किमया, विभक्ताला भक्त करण्याची किमया जिच्या योगे साधते तिला विद्या म्हणतात. अशा तऱ्हेने समग्रतापूर्ण अखंडता, अशा तऱ्हेने समग्रतापूर्ण अखंडता म्हणजे सर्वसमावेशक अखंडता, निशेष अद्वैत शांत दक्षतेत सहज भावाने वर्तल्याने प्राप्त होते व प्रसन्नता लाभते. शांत दक्षता म्हणजे देहात्ममान हरपून अशा वेगळेपणाचा मीत्वाचा अस्त होऊन निर्माण होणारी परमशांत परंतु सावध अवस्था. या अवस्थेत इंद्रिय सारे काही पाहतात, ऐकतात, अनुभवतात. अशा अर्थी ती दक्षता असते. मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही, म्हणजे प्रतिक्रियेचा तरंगही उमटत नाही. म्हणजे इंद्रिय सर्व काही त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार पाहतात, ऐकतात, परंतु त्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही, कारण मनाचेच अमन झालेले असते. म्हणून मनाचे जेव्हा अमन होते आणि इंद्रिय जेव्हा सर्व काही जाणतात, पाहतात, तरी सुद्धा त्या इंद्रियांचा प्रतिसाद मन देत नाही, अशाच अवस्थेला शांत दक्ष अवस्था म्हणतात. अशा अर्थी ती प्रतिक्रियेचा तरंगही उमटत नाही, अशा अर्थी ती शांतता असते. अशा शांत दक्षतेतच प्रसन्नता उदयास येते. म्हणजे मन परमशांत आणि इंद्रियांच्या समजुतीला किंवा इंद्रियांच्या जाणीवेला ते जेव्हा काही प्रतिसाद देत नाही, तर शांत दक्ष मन आणि इंद्रिय मात्र त्यांच्या त्यांच्या ज्ञान पातळीवर सजग असतात. परंतु मनाने प्रतिसाद न दिल्यामुळे इंद्रिय सर्व काही पाहतात, ऐकतात, करतात, परंतु मन त्याला प्रतिसाद न देत असल्या कारणाने हळूहळू मनाप्रमाणे इंद्रियही शांत होतात आणि मन आणि इंद्रियांची परम शांतता याच्यातूनच प्रसन्नतेचा, आंतरिक प्रसन्नतेचा उदय होतो. या प्रसन्नतेतच अनेकातील भावरूपाने सार रूपाने असलेले एकत्व प्रत्ययास येते. असा प्रत्यय किंवा ओळख जिच्या योगे होते तिला विद्या म्हणावे. अशी ही विद्या अनेकातील एकत्वाचा प्रत्यय घेताना, देताना, एकत्वाचा आनंद घेताना केवळ सहज भावात असते, कैवल्यात असते. ती क्रिया प्रतिक्रिया यांचे अतीत पलीकडे असते. ती त्या अवर्णनीय अद्वैताच्या चवीत दंग असते. अशी ही अद्वैत रुचीत दंग असते, तिला विद्या म्हणतात. तर अशा या केवळ असण्यात, सहज भावात, शांत दक्षतेत असण्यात आनंद व ज्ञान यांची एकरूपता, त्यांचे सारूप्य बोध रूपाने आकलन होते. हे आकलन जी घडवते तिला विद्या म्हणतात. आनंद ज्ञान यांचे सारूप्य लक्षात आल्यानंतर असा ज्ञानानंद चिरस्थायी अमर अमृत आहे हेही लगेच कळते. अशा अमर ज्ञानानंदाची खून पटणे म्हणजेच मृत्यूवर जय मिळवणाऱ्या नचिकेत्याचे दर्शनच होय. यमाशी नचिकेत्याने ज्ञान संवाद केला, त्यामध्ये त्याला मृत्यूचे रहस्य उलगडले, मृत्यूचे प्रत्यक्ष दर्शन झाले. दर्शन म्हणजेच मुक्ती होय. मृत्यूचा ज्ञान पातळीवर उलगडा होणे म्हणजे मृत्यूचाच मृत्यू होणे होय. मृत्यूचा ज्ञान पातळीवर उलगडा होणे म्हणजे मृत्यूचा अर्थ कळणे. अशा अर्थी मृत्यूचा अर्थ कळला की वास्तवात मृत्यूचा मृत्यू झाला असे समजायला हरकत नाही. त्यामुळे निर्भयता प्राप्त होते. अशी निर्भयता मृत्यूची भीती नष्ट होणे हे लक्षात येणे, अशी निर्भयता मृत्यूची भीती नष्ट होणे हे लक्षात येणे म्हणजे खरोखरीचे अमरत्वच नव्हे काय. तर अशा या ज्ञानानंदाने निर्भयता प्राप्त होते. त्यातून मृत्यूचे साधारणत्व कळते. त्यायोगे मृत्यूची भीती वाटत नाही. अशी निर्भय भाव अवस्था, अविचल स्थिर अवस्था म्हणजे ज्ञानानंदातील मृत्युंजय, मृत्यूवर जय मिळवणाऱ्या नचिकेत्याचे दर्शन होय. हे दर्शन घडवते ती विद्या होय. ज्ञान आनंद अमृत हे एकच आहे हे लक्षात आल्यावर संसारात राहून, बंधनात राहून मुक्तीचे दर्शन होते, तिची अनुभूती प्राप्त होते. जर असे न होईल तर मुक्ती हा केवळ शब्दच, पोकळ शब्दच राहील. हा सारा उलगडा घडवते ती विद्या होय. अशा तऱ्हेने ज्ञान आनंद अमृतत्व किंवा अमरत्व, अविनाशित्व अशी ओळख मी ओळखले, मला समजले. अशा पद्धतीने देहात्म भानात किंवा कर्ता भोक्ता भावात करून न देता म्हणजे सबीज समाधीत करून न देता शांत दक्षतेत
निर्बीज समाधी जी करून देते किंवा केवळ ज्ञान आनंद अमृतमयता या भावावस्थेची परमप्राप्ती दर्शन जिच्यामुळे शक्य होते तिला विद्या म्हणाले. तर तुम्हाला माहित आहे स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे ती विद्या मिळवू इथे, म्हणजे आत्मविद्या इथे मिळवू. तर ती विद्या म्हणजे नेमकी काय आहे याचे हे निरूपण आहे. आता पद्य नीट ऐका. हृदयी प्रकाशे ज्ञानबिंब अमोल गंधित आनंद कंद कलकलवाहे अमृत कुंभ जनजीवनी खुले कमलगंध ज्ञान आनंद अमृत वसे बाह्य डोळा त्रिविध दिसे पर्यंतरी एकची असे नाव तिचे विद्यासे बिंब जीवनी प्रतिबिंब जनजीवनी प्राणबिंब बिंब प्रतिबिंब जी ओळखे नाव तिचे विद्यासे अनेकी एकता पाही विविधा एक गीता गाई संगीती सदा निमग्न असे नाव तिचे विद्यासे अनेकामध्ये स्पंदत आहे एक रूपे नांदत आहे सत्य विलास जी ओळखे नाव तिचे विद्यासे दृष्टी स्थिरावे एक तत्व अंतरी मठे मुमत्व विभक्ता भक्त करीतसे नाव तिचे विद्यासे ऐसी समग्र अखंडता शांत दक्ष वर्तिता प्रसन्नता अनेकी एकाजी ओळखे नाव तिचे विद्यासे अनेकी पाही एकानंद कैवल्य रूपे आनंद कंद त्या रुची असे नाव तिचे विद्यासे केवळ असणे हाची आनंद सहज शांत दक्ष कैवल्यानंद आनंद ज्ञान एकी ओळखे नाव तिचे विद्यासे आनंद ज्ञान एक असे ज्ञानानंद अमरसे मृत्युंजय नचिकेत दावीतसे नाव तिचे विद्यासे ज्ञानानंदामृत एक रूपे पाहता बंधनी मुक्ती वसे अन्यथा मुक्ती शब्दोळखे नाव तिचे विद्यासे ऐसी ज्ञानानंदामृत ओळख करता भोगता रहित ओळख जीवनी जी दावी तसे नाव तिचे विद्यासे ज्ञान आनंद अमृत याची ओळख करता भोगता रहित म्हणजे निर्बीज समाधी ज्ञान आनंद अमृत हे एकच आहे हे जेव्हा कळते तेव्हा मृत्यूचे भय नष्ट होते आणि माणूस देहात असताना सुद्धा निर्भय होऊन ज्ञान आनंद अमृत या एकाच गोष्टीचे सतत चिंतन निधिध्यासन करतो आणि ज्ञान आनंद अमृत रूपातच तो देह टाकून जातो आणि अमृतत्वाला प्राप्त होतो. म्हणून हे मानवा तू अमृताचा पुत्र आहेस हे लक्षात घे आणि या अमृताचा पुत्र म्हणून तू ही आत्मविद्या जाणून घे आणि आत्मविद्या जाणता जाणताच तुझा जो देह आहे त्याचं पतन झालं तरी ज्ञान आनंद अमृत याचं एकत्व जाणल्यामुळे तू ज्ञान रूपाने सदा सर्वदा अमरत असशील. कारण आत्मा अमर आहे याचा अर्थच माणसाची सुसंवेद्य ज्ञान आनंद अमृतत्व जाणणारी क्षमता अखंड आहे. तिला मृत्यू कधी येत नाही. हे जर आपल्या ध्यानात आले तर या दैवी संसारातील विश्वस्त म्हणून आणि या दैवी संसारातील जीवन जगणारा दैवी अंश म्हणून प्रत्यक्षात आपण पूर्ण देवत्वाला पूर्ण अखंड आत्मतत्वाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून ही आत्मविद्या समजून घ्या. ही विद्या मिळवू इथे असं स्वरूपानंदाने सांगितलेलं आहे. त्या जीवनातच आत्मविद्या मिळवू असं स्वरूपानंदाने सांगितलेलं आहे. आणि ती विद्या मिळताना निर्बीज समाधीमध्ये असताना हे कसं काय प्रकट होतं त्याचं इथे विस्तृत विवरण केलेलं आहे. तर नाव तिचे विद्या असे ही जी आत्मविद्या आहे तिलाच केवळ आणि केवळ विद्या म्हणतात. अन्यथा सर्व उरलेल्या अविद्या आहेत हे ध्यानात ठेवा. आणि ही आत्मविद्या अत्यंत तन्मयतेने अत्यंत जिज्ञासूपणे समजून घ्या, प्राप्त करून घ्या.
असं चिंतन करून आजचं हे निरूपण येथेच थांबवतो. शुभ दिन, सुप्रभात, धन्यवाद अस्तु.